नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. टाइम वेस्ट न करता डायरेक्टली व्हिडिओकडे येऊया. या व्हिडिओमध्ये क्रिया शरीरचा रोडमॅप देत आहे. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला कशा प्रकारे फक्त 40 दिवसाच्या आसपास फक्त आपल्याला पूर्ण सिलेबस पार पाडायचा आहे. 30 दिवसामध्येच पूर्ण सिलेबस तुमचा होऊन जाईल आणि उरलेल्या दिवशी रिव्हिजन करता येईल. 30 दिवसापर्यंत जाताही आपल्याला रिव्हिजन करीत करीत तिथपर्यंत जायचंय आणि उरलेल्या 10 दिवसामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला रिव्हिजन करायचंय. म्हणजे या 40 दिवसामध्ये पूर्ण क्रिया शरीर पेपर 1 पेपर 2 आयुर्वेद मॉडर्न होणं शक्य आहे. प्रॉपर प्लॅनिंग असेल तर. प्लॅनिंग मी करून देतोय, तुम्हाला फक्त ती फॉलो करायचं काम करायचंय. डायरेक्टली चालू करूया, कारण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. एक्झाम खूपच जास्त जवळ झाली आहे. आता थोडंसं जागं व्हावं लागेल आणि डेली आपल्याला लेक्चर्स पाहावे लागतील, नोट्स काढावे लागतील, जास्तीत जास्त सेल्फ स्टडी सुद्धा करावा लागेल. पहिला दिवस तुमच्यासाठी असणार आहे. पहिल्या दिवशी काम काय असणार आहे? पहिल्या दिवशी सगळ्यात पहिलं काम सिलेबस काय आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, सिलेबस काय आहे हे समजूनच नाही घेतलं तर तुम्हाला करायचं काय हे कळणार नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले काय करायचं, क्रियाशरीचे स्ट्रॅटर्जीचे व्हिडिओ बनवलेले आहेत, तिथून सुरू करायची. त्या स्ट्रॅटर्जीमध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये सिलेबसमध्ये आपल्याकडून काय अपेक्षा केलेली आहे हे आपण तिथे जाणून घेतो. की व्यवस्थित आपण ॲनालिसिस करायचंय. त्यानंतर पुन्हा आपल्याला करायचं ब्ल्यू प्रिंटचं ॲनालिसिस. ठीक आहे, ते स्ट्रॅटर्जी व्हिडिओमध्येच मी तुम्हाला बरी ब्ल्यू प्रिंट लिहून दिलेली आहे. ती ब्ल्यू प्रिंट पहिले तर तुमच्या जो क्रियाशरीरचा तुम्ही इथून पुढे अभ्यास करणार आहे त्यासाठी एक नोटबुक करा आणि त्याच्या एकदम सुरुवातीला ब्ल्यू प्रिंट लिहून घ्यायची. ब्ल्यू प्रिंट व्यवस्थित लिहून घेतल्यानंतर तुमचा चालू होईल खरा अभ्यास. ठीक आहे, कारण पहिले तुम्हाला पूर्ण सिलेबस माहीत झाला, ब्ल्यू प्रिंट माहीत झाली, त्यानंतर तुम्ही चालू केला अभ्यास. ठीक आहे, त्याच्यानंतरही तुम्हाला IMPचा व्हिडिओ पाहायचा आहे. पेपर 1 पेपर 2चा IMPचा व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास करत करत ह्या चॅप्टरमधल्या कोणत्या भागावरती सर्वात जास्त आपल्याला फोकस करायचंय हे सुद्धा तुम्हाला त्या IMPच्या व्हिडिओमध्ये कळून जाईल. स्ट्रॅटर्जीच्या व्हिडिओमधले सगळे पॉईंट करायचे, त्यातले त्यात IMP मध्ये सांगितलेले जे पॉईंट्स आहेत ते पाठच करायचे. ठीक आहे, हे होतं पहिल्या दिवशीसाठी. बघा काय काय म्हटलं, ब्ल्यू प्रिंटचा ॲनालिसिस, स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ पाहायचा, SAQ LAQ MCQ सगळं काही लिहून घ्यायचं, कोणत्या चॅप्टरवर काय आहे, आणि IMPचा व्हिडिओ पाहायचा. मस्ट नो, डिझायर टू नो, नाईस टू नो, काय काय सगळं काय माहीत असलं पाहिजे. आणि पहिल्या दिवशीचं मेन टार्गेट काय असणार आहे, एकदम छोटा चॅप्टर P1 शरीर चॅप्टर आपल्याला करायचं आहे. पेपर 1चा जो शरीर चॅप्टर आहे, इंट्रोडक्टरी चॅप्टर आहे, तो व्यवस्थित करून घ्यायचा. मी जे पॉईंट सांगितलेले आहेत IMP व्हिडिओमध्ये तेवढे जरी केले तरी सुद्धा या चॅप्टरच्या बाहेरचं तुम्हाला काही मिळणार नाही. त्याच्यानंतर डे टू पहिल्या दिवशी जे आपण शरीर चॅप्टर केला त्याचं दुसऱ्या दिवशी पहिले 10 मिनिटांमध्ये किंवा 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर डे 2चं टार्गेट करायला जायचं. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ क्रिया शरीर नावाचं चॅप्टर आहे. एकदम सोपा चॅप्टर, इंट्रोडक्टरी चॅप्टर आहे, तो रीड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्रिदोष टॉपिक आहे, त्रिदोष टॉपिक व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि धातू हे सुद्धा इंट्रोडक्टरी चॅप्टरच आहे, हे व्यवस्थित रीड करून घ्यायचे. मोठे मोठे चॅप्टर नाही आहेत आपल्यासाठी, छोटे छोटे चॅप्टर आहेत, त्याच्यामुळे हे रीड करून घ्या. आणि कोणत्याही दिवशी पुढच्या दिवसापर्यंत जाताना तुम्हाला मागच्या दिवशीचं रिव्हिजन करूनच पुढच्या दिवसाकडे जायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फिजिओलॉजी ऑफ होमिओस्टॅसिस हा सर्वात महत्त्वाचा राहणार आहे तुमचा आजचा टार्गेट. 2 दिवसामध्ये हा पूर्ण टॉपिक तुम्हाला कव्हर करायचा आहे. आपल्या ॲपमध्ये असाल तर त्याचे लेक्चर पाहायचे, त्याचे शॉर्ट नोट्स काढायचे. ठीक आहे, फिजिओलॉजी ऑफ होमिओस्टॅसिस ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम, निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम, ॲसिड बेस बॅलन्स, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, वॉटर बॅलन्स, एवढे भाग खूप जास्त महत्त्वाचे, ते तर कंपल्सरी करायचे. त्याच्यानंतर आणखी सोडियम पोटॅशियम पंप आहे, आणखी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, त्याचबरोबर तुम्हाला ॲक्शन पोटेन्शियल, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल हे पॉईंट याच्यामध्ये करायचे आहेत. आणि पुन्हा जायचे तिसऱ्या दिवशीकडे. जेव्हा तुम्ही तिसऱ्या दिवशीच्या अभ्यासाला बसाल, पहिला आणि दुसरा दिवस तुम्हाला कंप्लीट करायचा आहे रिव्हिजन सोबत. रिव्हिजन केलं पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये, त्यानंतर तिसऱ्या दिवशीकडे यायचं आहे. तिसऱ्या दिवशी आपल्याला वात दोष कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे, वात दोष त्याच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला जे स्ट्रॅटर्जी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, जे IMP व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, त्या सर्व गोष्टी वात दोषाच्या करून घ्यायच्या. जर तुम्ही ॲपमध्ये असाल तर लेक्चर पाहायचं, त्याच्या नोट्स वाचायच्या, तुमच्या सेल्फ नोट्स काढायच्या, तुमचा वाददोष प्रिपेअर होईल. त्यानंतर रसधातू कंप्लीट करायचा आहे. वातदोष केला आणि रसधातू एकच धातू करायचा आहे एका दिवशी. रसधातू कंप्लीट वाचला, पूर्ण जो पॅटर्न दिलाय तुम्हाला मी ॲपमध्ये किंवा यूट्यूबवरही जुने व्हिडिओ आहेत, पूर्ण पॅटर्न व्यवस्थित रीड करायचा, शॉर्ट नोट्स काढायचे आणि चार्ट प्रिपेअर करायला घ्यायचा. कशा प्रकारचा चार्ट प्रिपेअर करायचा, एका बाजूला काय करायचं, सर्वची सर्व पॅटर्न लिहायचा, एका बाजूला सर्वची सर्व धातू लिहायचे. ठीक आहे, मग रस लिहायचं पुढे, रसमध्ये हा पॅटर्न बसवायचा, त्याची पर्याय नाव काय काय आहेत, त्याचे गुण काय काय आहेत, त्याची क्षय, त्याची वृद्धी, त्याची सारता, जे काय तुमचं पूर्ण प्रमाण, त्याचे पूर्ण उभ्या लाईनीमध्ये बसवायचा. पुन्हा पूर्ण चार्ट, मोठा ड्रॉइंगचं पेज घ्या. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा रक्तधातू प्रिपेअर करायला जाल, दुसरा तुम्ही कॉलम भरवायचा. म्हणजे एकाच दिवशी बसून पूर्ण चार्ट बनवायचा नाही, पहिला दिवशीचा बनवायचा,
त्याच्यानंतर पुढे दुसऱ्या दिवशीचा बनवायचा आणि दुसऱ्या दिवशीचा बनवताना पहिल्या दिवशीचा रीड करून रिव्हिजन करूनच दुसऱ्या दिवशीचा बनवायचा. असा शेवटी येईपर्यंत तुमचा सर्व चार्टही बनेल आणि मागचे सर्व मल्टिपल रिव्हिजनही झालेले असतील. तुमचा धातूंचा कोणताही क्वेश्चन राहणार नाही. झालं. फिजिओलॉजी ऑफ होमिओस्टॅसिस 2 दिवसासाठी तुम्हाला दिलेलं आहे. हे बघा, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस हा फक्त होमिओस्टॅसिसच्या चॅप्टरसाठी आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर. तिसरा दिवस मी जो तुम्हाला प्लॅन देतो त्याच्यामध्ये पेपर 1 पेपर 2 आयुर्वेद मॉडर्न सगळं काही कव्हर होईल. चौथा दिवस. चौथ्या दिवसामध्ये पहिल्या 3 दिवसांचं रिव्हिजन केलं, त्याच्यानंतर पुढे केला पित्तदोष आणि रक्तधातू. पित्तदोष कंप्लीट करायचा आपल्याला विथ श्लोक. त्याचे श्लोक जे आहेत ते सुद्धा पाठ करायचे. श्लोकची नोटबुक बनवायची क्रियाशरीसाठी वेगळी, किंवा थोडंसं पेजचा गुच्छा बनवला तरी चालेल. त्याच्यामध्ये पेपर 1चे सर्व धातूची क्षयवृद्धी आणि सार्थ असली पाहिजे. ओज धातूची क्षयवृद्धी आणि सार्थ असली पाहिजे. जर पाठ होत असेल तर मूत्र पुरुष याची सुद्धा क्षयवृद्धी आपल्याला पाठ असली पाहिजे. आणि त्यानंतर या पेपर 1 मधला 3 दोषांची क्षयवृद्धी आपल्याला माहित असली पाहिजे. गुण आपल्याला हे श्लोक पाठच असले पाहिजे. ठीक आहे. ही श्लोकांचे एकत्र करून डेली रीड करायची, तेव्हा क्रियाशरीर पास होऊ शकाल. चौथ्या दिवशी पित्तदोष रक्तधातू चार्टमध्ये लिहायचा. पहिला रस रिवाइज करून रक्त लिहायचा. फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम प्रिपेअर करायला घ्यायची इथे. रेस्पिरेटरी सिस्टम पूर्ण इथे प्रिपेअर करून टाकायची. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, एक्सचेंज ऑफ गॅसेस सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर डिव्हिजन ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम, कंडक्टिंग झोन, रेस्पिरेटरी झोन याच्यामध्ये करायचा आहे. ठीक आहे. कशा प्रकारे ट्रान्सपोर्ट होतो, ऑक्सिजन हिमोग्लोबिन सोबत ट्रान्सपोर्ट होतो, कार्बन डायऑक्साईड सोबत ट्रान्सपोर्ट होतो, कशासोबत किती ट्रान्सपोर्ट होतो, म्हणजे मोस्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड काय होतो, बायकार्बोनेट 70% बायकार्बोनेटने होतो. त्याच्यानंतर आपल्या 7% प्लाझ्मामधून जाताना दिसतो. 23% आपल्याला हिमोग्लोबिन सोबत ट्रान्सपोर्ट होताना दिसतो. तसं ऑक्सिजनचं कसं आहे, ऑक्सिजन मॅक्झिमम आपल्याला HbO2 म्हणजेच हिमोग्लोबिनच्या साह्यानेच आपल्याला ट्रान्सपोर्ट होताना दिसतो आणि 3% फक्त ब्लड प्लाझ्मामध्ये तो ट्रान्सपोर्ट होत असतो. हे सर्व काही आपल्याला मेकॅनिझम माहीत असलं पाहिजे. नॉर्मल ब्रिथिंगचं मेकॅनिझम आपल्याला माहीत असलं पाहिजे. कारण पूर्ण ते मेकॅनिझम कसं की व्हॉल्यूम वाढल्यानंतर काय होईल, प्रेशर कुठे वाढल्यानंतर कुठून गॅसेस कुठे ट्रॅव्हल करतील, कारण गॅसेस ऑलवेज ट्रॅव्हल फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. ठीक आहे. आता लेक्चर घ्यायला बसलं तर रेस्पिरेटरी सिस्टमच होत राहील. तुम्ही पूर्ण मी IMP व्हिडिओमध्ये सांगितलेले, स्ट्रॅटर्जीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व पॉईंट्स रेस्पिरेटरी सिस्टमचे कव्हर करायचे. त्याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन दिसणार नाही. आणि त्याच्यानंतर हा टार्गेट डेली रिडिंग प्लस लर्निंग श्लोका बुक, जी श्लोकांची बुक केली आपण ती रीड करायची. डे 5 रॅपिड रिव्हिजन अप टू डे 4. डे 4 पर्यंत रॅपिड रिव्हिजन करायचं. कफदोष करायचा, मांसधातू करायचा. कफदोष कंप्लीट विथ श्लोक करायचा आहे. त्या श्लोकाच्या बुकमध्ये आपण श्लोक लिहायचे, मांसधातूही करायचा, रीड करायचा. त्याच्या श्लोक बुकमध्ये श्लोक लिहायचे. आणि जो आपण चार्ट बनवत आहोत आडवा उभा, म्हणजे कसा पूर्ण फीचर्स एका बाजूला धातूंचा, त्याच्यामध्ये मांसधातूचं लिहायचं. ठीक आहे. अक्षर काहीच मॅटर करत नाही, तुमचं अक्षर तुम्हाला कळतं बस झालं. एक ड्रॉइंगचं पेज घ्या मोठा आणि त्याच्यावरती चार्ट तुम्ही व्यवस्थित बसवा. त्यानंतर पुढे फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम 2 दिवस तुम्हाला दिलेले आहेत, व्यवस्थित करायचं. मागच्या दिवशीचं वाचायचं, पुढच्या दिवशीचं पण. ठीक आहे. आता जेव्हा आपण 5व्या दिवशीकडे जातोय तर आपल्याला 4थ्या दिवशीपर्यंत रिव्हिजन करायचं. 10 मिनिटात होऊ द्या, 5 मिनिटात होऊ द्या, ओव्हरलुक करायचं, रॅपिड रिव्हिजन करायचं. म्हणजे तुम्ही 5व्या दिवशीपर्यंत येताना पहिल्या दिवशीचं किती रिव्हिजन झाले पाहिजे, आपले 4+ रिव्हिजन आपले व्हायला पाहिजे. ठीक आहे. 30व्या दिवसापर्यंत जाऊस तर पहिल्या दिवशीचं जे कंटेंट आहे त्याचे जवळपास 29 रिव्हिजन आपले व्हायला पाहिजे. एवढं आपली कन्सिस्टन्सी असली पाहिजे. असं नाही आहे की प्रत्येक वेळेला बसलं पूर्ण कंप्लीट होतं, असं नाही. जेव्हा तुम्ही रिव्हिजनचा काउंट वाढवताय तेव्हा ऑटोमॅटिकच तुमची मागची जी रिव्हिजनची स्पीड आहे ती वाढत जाणार. म्हणजे पहिल्यांदा पहिलं चॅप्टर वाचायला जेवढा वेळ लागला ते दुसऱ्यांदा वाचायला कमी लागणार, तिसऱ्यांदा रिव्हिजन करताना आणखी कमी लावणार. आणि जेव्हा पुढे जाल तेव्हा फक्त हेडिंग पाहिलं तरी तुम्हाला मधलं कंटेंट आठवायला लागेल आणि तुमच्या फिंगर टिप्सवर हे कंटेंट हळूहळू यायला लागेल. त्याच्यानंतर डे 6 मध्ये पहिलं रिव्हिजन करून वात पित्त कफ कंप्लीट रिव्हिजन करायचं आहे, तिन्ही दोषांचं. त्याचबरोबर मेद धातू आपल्याला नवीन इथे करायचा आहे, त्याचे श्लोक बुकमध्ये लिहून घ्यायचे. आणि नवीन चॅप्टर करायला घेतला कोणता, हिमोपोएटिक सिस्टम. हिमोपोएटिक सिस्टम व्यवस्थित करायचा. जर ॲपमध्ये असेल तर ॲपमधून करा, किंवा मग आपण IMP व्हिडिओ आणि स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ बनवलेला आहे क्रियाशरीरचा, त्याच्यामधून जे कंटेंट दिले ते पूर्णपणे फॉलो करायचं आणि ते सेल्फ प्रिपेअर केला सुद्धा चालेल. कुठेही कंटेंट मिळून जातं, ChatGPTवरची कंटेंट मिळतं, गुगलवरती कंटेंट मिळतं, किंवा ॲपमध्ये असाल फक्त 799ला कोर्स आहे, त्याच्यामध्ये सगळ्या चॅप्टरच्या नोट्स आणि लेक्चर्स आहेत, तिथूनही तुम्हाला याचा सोर्स मिळून जाईल. डे 7 7व्या दिवशीकडे जाताना सर्वांची क्षयवृद्धीचे श्लोक रिव्हिजन करायचे. क्रियाकाल व्यवस्थित करायचा येते. संचय, प्रकोप, प्रसर, स्थानशस्त्र, व्यक्ती, भेद, 6 अवस्था व्यवस्थित करायच्या. चय अवस्था डिटेलमध्ये करायची. अस्थि धातू करायचा. त्यानंतर आपल्याला याच दिवशी दररोज एकच धातू करायचा. पूर्ण चार्ट लिहून घ्यायचा त्याचा
मागचे सर्व धातू वाचायचे, नवीन धातूचा चार्ट लिहायचा, त्याचे श्लोक आपण श्लोक बुकमध्ये लिहायचे. हिमोपोएटिक सिस्टम 2 दिवस त्याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ब्लड ग्रुप सिस्टम व्यवस्थित करायची आहे, RH इनकम्पॅटिबिलिटी करायची आहे, RH ब्लड ग्रुप पण करायची आहे, ABO ब्लड ग्रुप सिस्टम सुद्धा व्यवस्थित करायचं आहे, इरिथ्रोपोइसिस, त्याच्यानंतर पूर्ण तिन्ही WBC, प्लेटलेट या सर्वांच्या स्टेजेस डेव्हलपमेंट आपल्याला माहीत असायला पाहिजे. हिमोग्लोबिन सुद्धा. त्याच्यानंतर डे 8 मध्ये तुम्हाला करायची देह प्रकृती केली, लेक्चर प्लस नोट्स केले, तुमचे शॉर्ट नोट्स काढले, मज्जा धातू प्रिपेअर केला, हिमोपॅथिक सिस्टमला 2 दिवस दिलेले. डे 9 प्रकृती करायची कोणती, मानस. पहिले देह केली, मानसमध्ये मग सत्व रज तम तिन्ही प्रकृती आल्या, त्या व्यवस्थित करून घ्यायच्या. शुक्र धातू रीड करायचा आहे. आणि रिव्हिजन प्लॅन काय काय दिले बघा या दिवशीचा. तुम्हाला पहिले जे आपले कव्हर झालेले मॉडर्नचे टॉपिक आहेत, तिन्ही मॉडर्नचे टॉपिक डिटेलमध्ये रिव्हिजन करायचे. ठीक आहे, कशी रीड करायची डिटेलमध्ये. आपण हे जे रिव्हिजन देतोय हे रॅपिड रिव्हिजन आहे, म्हणजे प्रत्येक दिवशीचं जे आपण देतोय मागच्या दिवशीचं कंप्लीट करून इथपर्यंत या, हे रॅपिड रिव्हिजन अप टू डे किंवा इथपर्यंतचे रॅपिड रिव्हिजन. आता इथे पुढे लिहिलेलं नाहीये, कोणत्याही नवीन दिवसापर्यंत गेलं की मागच्या 7 दिवसांचं रिव्हिजन करूनच पुढे यायचं. ठीक आहे, तेव्हा काय रॅपिड रिव्हिजन आहे. पण जेव्हा मी इथे तुम्हाला रिव्हिजनचा प्लॅन दिलाय डे 8 मध्ये तिन्हीचा बी, तेव्हा हे काय करायचं, जेवढं वाचलं तेवढं डिटेलमध्ये वाचायचं. कारण आपण ब्रह्मदेव नाहीये, आपल्याला भरपूर वेळा वाचावं लागेल, पुन्हा पुन्हा वाचावं लागेल, तेव्हा जाऊन आपल्याला एक्झाम मध्ये आठवेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता डे 8 देह प्रकृती झाली, डे 9 आपली पूर्ण झाली. हे बघा, ह्याचं पूर्ण रिव्हिजन आपण इथे केलं. पुन्हा डे 10 मध्ये आपला आहार चॅप्टर व्यवस्थित करायचा. ठीक आहे, आपले धातू वगैरे व्यवस्थित झालेत. त्याच्यानंतर आपण चालू केलं आहार, त्रिदोष झालेले आहेत, आहार चालू केलं. सप्त धातू सगळं काही रिलॅक्स रिव्हिजन करायचं. पहिलं जे आपण चार्ट वगैरे केलाय एकदम रिलॅक्स वाचायचा, परंतु परफेक्ट आपण हा सप्त धातू करायचा. आणि नवीन टॉपिक घेतला इम्युनिटीचं क्लासिफिकेशन करायचं. ऍक्टिव्ह, पॅसिव्ह, ॲक्वायर्ड हे सर्व काही इम्युनिटीचं करायचं. सेल मिडिएट इम्युनिटी, हिमरल इम्युनिटी करायचं. डे 11 मध्ये यायचं. डे 11 मध्ये पहिलं सगळं रिव्हिजन केल्यानंतर नवीन टॉपिक घेतला अग्नी. आणि नवीन धातू आपण आता अभ्यास करत आहोत, महत्वाचा ओज धातू. या ओज धातूमध्ये ओजो व्यापद, त्याच्यानंतर ओजो विस्त्रज, ओजशय हे एकदम व्यवस्थित करायचं. त्यानंतर ओजोमध्ये व्याधीक्षमत्व असतं, म्हणजे इम्युनिटीचा आयुर्वेदिक पाठ तो सुद्धा करायचा. इम्युनिटी व्यवस्थित रीड करायचं. इम्युनिटीसाठी दुसरा दिवस आहे हा. आश्रय भाऊ एकदम सोपा आहे, तेवढं रीड करून घ्या. डे 12 मध्ये आहार पाक करायचा. आहार पाक काय, त्याच्यामध्ये मधुर, कटू, आम्ल हे महत्वाचे, ते मात्र व्यवस्थित करायचं. अवस्था भाग, निष्ठा भाग याच्यामधला फरक सुद्धा ह्या आहार पाक मध्ये व्यवस्थित करून घ्यायचा. उपधातू करायचे, 3च उपधातू आपल्या सिलेबसमध्ये, 3 डिटेलमध्ये करायचं. आपण विसरतो काय, उपधातूची जनरल इन्फॉर्मेशन ती सुद्धा या दिवशी करून घ्यायची, म्हणजे उपधातूची डेफिनेशन, उपधातू काय असतं. त्याच्यानंतर मग आपल्याला स्तन्य आणि रज डिटेलमध्ये करायचे. ठीक आहे, दुष्ट स्तन्य सुद्धा त्याच्यात करणार आपण, स्तन्यशय सुद्धा आपण करणार, स्तन्यवृद्धी सुद्धा करणार, रज आणि आर्थमधला फरक सुद्धा करणार. रिव्हिजन काय काय करायचं आजच्या दिवशी हे 4ही टॉपिकचं रिव्हिजन करायचं. होमिओपॅथिक सिस्टम, इम्युनिटी, रेस्पिरेटरी सिस्टम हे सर्व काही ह्याच्यामध्ये ऍड झाला. इम्युनिटी कारण आता आपण प्रिपेअर केला, आता त्याचं रिव्हिजन बघा. आतापर्यंत डे 30 पर्यंत येऊपर्यंत आपले खूप सारे रिव्हिजन पण झाले आहेत. त्याच्यानंतर पुढे डे 13 वात दोषाचं कम्प्लीट रिव्हिजन करायचं आहे. जे की आपण पहिले परफेक्ट केलेला होता त्याचं कम्प्लीट रिव्हिजन करायचं विथ श्लोक, सगळं काही. श्लोक तर आपण दररोज वाचतोय. उपधातू लेक्चर प्लस नोट्स दोन्ही सुद्धा करायचे, जे की 3 उपधातू आहेत. त्यासाठी जवळपास तुम्हाला 2 दिवस दिलेत, कारण 2 उपधातू महत्वाचे. त्वचा एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे त्याच्यामध्ये स्तन्य आणि त्याचबरोबर रज हे जास्त महत्वाचे आहेत. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम इथे चालू केलेली आहे, महत्वाचं आहे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. व्यवस्थित सर्वांनी लेक्चर करा, तुम्हाला जिथे आवडते तिथे करणं महत्वाचं आहे. त्यानंतर डे 14 पित्तदोष आपण रिव्हिजनला घेतला, मागे वातदोष घेतला, आता पित्त घेतला. त्यानंतर मल जे होते ते आता आपण प्रिपेअर करायला घेतले. नवीन टॉपिक कोणता आहे आपल्याकडे आज, कारण मल. तुम्हाला असा काय शेड्यूल दिला, एवढं कमी का दिला सर, आम्ही जास्त करू शकतो. तुम्हाला बाकी पण सब्जेक्ट आहे ना, बाकी पण सब्जेक्टचे रोडमॅप आहे ना. संस्कृतचा पण मी बनवला, किती जणांनी व्हिडिओ पाहिला मला माहित नाही, ज्यांनी पाहिला ते सिरियसली करत असतील. ठीक आहे, कारण तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचं कव्हर व्हावं यासाठी दिलंय. याला फक्त तुम्हाला दिवसातून अर्धा पाऊण तास जरी दिला तरी सुद्धा व्हावं, अशा पद्धतीचा हा रोडमॅप दिलेला आहे. आणि उरलेल्या वेळात व्यवस्थित सर्व सिलेबसही कव्हर व्हावा, कारण तुम्हाला फर्स्ट इयरला तुम्हाला कंप्लीट सिलेबसच माहित नसतो, आणखी काय काय आपला सिलेबस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रोडमॅप बनवताना खूप साऱ्या संकट येऊ शकतात. त्यामुळे आम्ही खूप वेळा सिलेबस पाहिलाय, 3-4 वर्ष झाले सिलेबस पाहत आलो, सगळ्याची IMP माहिती आहेत. त्यामुळे तुमच्यापुढे हा सोपा रोडमॅप ठेवत आहोत. मल आणि CVS पुन्हा एकदा दुसरा दिवस याचा. मला किती आहे ते 3 मला आहेत आपल्याकडे, मूत्र, पुरुष, स्वेद. त्याच्यानंतर दुसरा दिवस मलाचा, कफदोषाचं रिव्हिजन चालू आहे. आणि त्याचबरोबर रिव्हिजनसाठी आता मॉडर्नचे आपण 5 टॉपिक जे की आधी कव्हर केलेत ते रिव्हिजनसाठी घेणार आहोत. डिटेलमध्ये रिव्हिजन ह्याचा अर्ध्या ते पाऊण तासामध्ये होऊन जाईल.
नवीन टॉपिक आपला फक्त मल चालू आहे ते. डे 16 वात पित्त कफचं रिव्हिजन केलं. मल जे चालू आहे आपला ते चालू ठेवला. मसल फिजिओलॉजी ते केली. मसल फिजिओलॉजी खूप सोपी, एका दिवसात होऊन जातं. स्केलेटल मसल, स्मूथ मसल आणि आपल्या कार्डियाक मसल याचा डिफरन्स करायचा व्यवस्थित आणि मसल कॉन्ट्रॅक्शन मेकॅनिझम युट्यूबवरून कुठेही व्यवस्थित करून घ्यायचं. डे 18 प्रकृतीचं रिव्हिजन करायचं होतं की आपण देह प्रकृती, मानस प्रकृती, भौतिक प्रकृती सगळं काय पाहिलं हे इथं पाहणार. काय काय करणार प्रकृतीमध्ये, प्रकृतीची डेफिनेशन, प्रकृतीची डेफिनेशन झाल्यानंतर देह प्रकृती, त्याचबरोबर मानस प्रकृती, भौतिक प्रकृती, जात्याती प्रकृती एवढं केलं की बाहेरचा प्रश्न दिसणार नाही. देह प्रकृतीमध्ये वात पित्त कफ, त्याच्यानंतर मानसमध्ये सत्वरज तम. इंद्रिय विज्ञान सोपं आहे एकदम. ॲडिपोज टिश्यू केलं. ॲडिपोज टिश्यूमध्ये काय काय करणार, सिबॅसिस ग्लँड, स्वेट ग्लँड व्यवस्थित करणार आणि ॲडिपोकायनेस, त्याचबरोबर लिपोप्रोटीन्स. डे 19 प्रकृतीचं रिव्हिजन चालू आहे. त्याचबरोबर मन नवीन टॉपिक घेतला याच्यामध्ये आपण. डे 19 मध्ये मन व्यवस्थित करायचा. मनाचे विषय, मनाचे गुण आपल्याला माहित असले पाहिजे. सोपा प्रश्न विचारला जातो. आणि रिव्हिजनसाठी काय घ्यायचं तिसऱ्या दिवशी, पूर्णपणे जेवढं आतापर्यंत मॉडर्न केलंय हे सगळं काही आपल्याला रिव्हिजनसाठी घ्यायचं आहे. डे 20 आहार चॅप्टर केला, रिवाइज केला. आधी केलं होतं, इथे रिव्हिजन चालू आहे. आत्मा लेक्चर प्लस नोट झाले. रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची आपण सुरुवात करतोय, पहिल्यांदाच करतोय. याच्यामध्ये oogenesis, स्पर्मॅटोजेनेसिस आणि मेन्स्ट्रुअल सायकल, त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन फेज एवढं मात्र एकदम परफेक्ट करा. बाकीच्या पण गोष्टी मी तुम्हाला IMP स्ट्रॅटर्जीमध्ये दिल्या त्या ओव्हरलुक करा. आता सांगितलेल्या अति इम्पॉर्टंट. डे 21 मध्ये अग्नी तुम्ही व्यवस्थित करा. पहिल्यांदा करतोय, रिव्हिजन याचं करत आहोत. आणि निद्रा आणि स्वप्न हे टॉपिक नवीन आपण याच्यामध्ये घेतले डे 21 साठी. ठीक आहे. मेजॉरिटी जसं पुढे जाऊन रिव्हिजन वाढत जाईल, नवीन टॉपिक कमी होत जातील. निद्रा आणि स्वप्न, निद्रेचे प्रकार आपल्याला माहित असले पाहिजे, स्वप्नाचे प्रकार आपल्याला माहित असले पाहिजे, निद्रेचे महत्व आपल्याला माहित असलं पाहिजे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपली चालू आहे दुसरा दिवस. डे 22 आहार पाक रिव्हिजन केलं, रस रक्त रिव्हिजन केलं, एक्सक्रिशनचे नवीन चॅप्टर चालू केलाय त्याचे लेक्चर केले, रस रक्त रिव्हिजन केलं. आहार पाकचे रिव्हिजन आणि एक्सक्रिशन, युरिन फॉर्मेशन इथे व्यवस्थित वाचायचं. युरिन फॉर्मेशन मध्ये काय काय येतं, अल्ट्रा फिल्ट्रेशन, रिअब्झॉर्प्शन, सिक्रेशन, तिन्ही स्टेप येऊ शकतं किंवा एखादं एसक्यू साठी येऊ शकतं. कंट्रोल ऑफ मिक्च्युरेशन विचारलं जाऊ शकतं किंवा पूर्ण जी रिनल सिस्टम आहे याचं फंक्शन विचारलं जाऊ शकतं, किडनीचं फंक्शन, नेफ्रॉनचं फंक्शन या टाईपमध्ये, किंवा युरेटर. त्यानंतर पुढे याचा पहिला दिवस होता, एक्सक्रिशनचा दुसरा दिवस आता. पुढे श्लोक सगळे काही आपल्याला रिवाइज करायचे, पाठ करायचे, मानसमेध रिवाइज करायचा आहे. जेव्हा इथं मानसमेध लिहिलंय ना तर ते धातू डिटेलमध्ये रिवाइज करायचा आहे. त्यानंतर डे 24 मध्ये काय येणार श्लोकामध्ये, पेपर 1 आणि पेपर 2 चे सगळे श्लोक रिवाइज करणे. अस्थि मज्जा धातू रिवाइज करायचा याच्यामध्ये. स्पेशल सेन्सेस आता नवीन टॉपिक करायचा आहे. स्पेशल सेन्सेस मध्ये काय करणार, ऑडिटरी पाथवे, त्याचबरोबर व्हिज्युअल पाथवे व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर मोटिवेशनचा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये मेमरी परसेप्शनचा एक आहे, ते ओव्हरलुक करा ChatGPT वरून. पाथवे जरी तुम्ही इंटरनेटवरून काढून पाठ केले तरी सुद्धा चालून जाईल. डे 25 चे सगळे काही श्लोक आपल्याला आता डेली रीड करायचेच आहेत. शुक्र प्लस ओज याचं रिव्हिजन करणार आता आपण. आणि GIT नवीन टॉपिक चालू केला, याच्यावरती जास्त फोकस करणार आता इथून पुढे. डे 26 श्लोक तर करणार, उपधातूचं रिव्हिजन करणार, GIT चालू ठेवणार. या दिवशीचं मन फोकस असलं पाहिजे GIT वरती आणि रिव्हिजन चालूच आहे. डे 27 वरती श्लोक पाठ करायचे, मलाच रिव्हिजन करायचे तिन्ही. GIT चालू आहे, GIT मोठा आहे, इम्पॉर्टंट आहे म्हणून तिसरा दिवस आहे. त्यानंतर 28 मध्ये श्लोक करायचे, इंद्रियाचं रिव्हिजन, आणि GIT चौथा दिवस आहे तरी सुद्धा GIT आपलं रिव्हिजन प्लस नवीन टॉपिक चालूच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डे 29 श्लोक प्लस रिव्हिजन केलंय मनाचं, आणि GIT इथे सुद्धा चालू आहे, कारण GIT फोकस करायचं तुम्ही सर्वांचं. GIT मध्ये काय काय करणार, GIT मध्ये सगळे ग्लँड्स आहे, सॅलायव्हरी ग्लँड्स, त्याचबरोबर गॅस्ट्रिक ज्यूस, इंटेस्टायनल ज्यूस हे आपल्याला सगळं माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर माउथमध्ये कशा डायजेशन होतं, स्टमकमध्ये कशाचं होतं, इंटेस्टाईनमध्ये कशाचं होतं. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, डायजेशन माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट तिन्ही सुद्धा, विटॅमिन सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. जेवढे काही GIT मध्ये तुम्हाला ऑर्गन्स आहेत त्या सर्वांचं फंक्शन माहित असलं पाहिजे. लिव्हर आहे, इंटेस्टाईन आहे, स्टमक आहे, गॉल ब्लॅडर, हे सर्वांचं फंक्शन माहित असलं पाहिजे. डे 13 मध्ये श्लोक आत्मा रिव्हिजन करायचं आहे, आणि नर्वस सिस्टमचं आता आपण स्टार्ट करायचे आहे रीड करायला. कोणकोणते पॉईंट करायचे नर्वस सिस्टम मध्ये तुम्हाला मी IMP व्हिडिओमध्ये, स्ट्रॅटर्जीवाल्या व्हिडिओमध्ये दोन्हीमध्ये सांगितलेलं आहे. आत्माचं रिव्हिजन आणि श्लोक तर डेली करायचेच. डे 31 मध्ये श्लोक केले, निद्रा आणि स्वप्न केलं. निद्रा स्वप्नामध्ये काय काय केलं होतं आपण, निद्रेचे प्रकार, स्वप्नाचे प्रकार, श्लोकामधले शब्दच आपल्याला करायचे आहेत, आणि त्याचं रिव्हिजन केलं होतं. नर्वस सिस्टम चालू आहे आपला दुसरा दिवस. त्याच्यानंतर आता 31 डे आता चालू झालाय. महिनाभर कन्सिस्टंट अभ्यास केल्यावर काही रिझल्ट लागला का हातामध्ये, पहा तुम्ही काय काय अभ्यास केला या 30 दिवसामध्ये. या 30 दिवसामध्ये पेपर 1 पूर्ण कंप्लीट झालं आहे विथ 1 रिव्हिजन. पहिल्या पेपरचा विथ रिव्हिजन कव्हर झाला एक. त्याच्यानंतर पेपर 2चं कम्प्लिटेड झालं पूर्णपणे, त्याचबरोबर एक रिव्हिजन. पूर्ण पेपर 1 पेपर 2 झालाय विथ त्याचं रिव्हिजन सुद्धा झालेलं आहे.
त्याच्यानंतर मॉडर्न टॉपिक्सचं सुद्धा रिव्हिजन झालंय, श्लोक सगळे काही लर्न झालेले आहेत आणि आपल्याकडे आता पूर्ण रिव्हिजनला सुद्धा वेळ राहिलेला आहे. आता डे 32ला तुम्ही काय करणार? डे 32ला वात, आता इथून रिव्हिजन प्लॅन चालू झालाय. 32व्या दिवशी वात पित्त कफ तिने सुद्धा रिव्हिजन करायचं. पुन्हा एकदा रिव्हिजन प्लॅन जे म्हणतोय हे डिटेलमध्ये वाचायचं. वात पित्त कफ पहिले 4 धातू एकदम रॅपिड रिव्हिजन करायचे. आता तिसरं रिव्हिजन चालू आहे. त्यानंतर श्लोक तर आता डेली रीड करावंच लागतील. पेपर आता जवळ आला आपला, समजायचं 10 दिवसावरती पेपर आलाय. एंडोक्राईन ग्लँड्सचे लेक्चर करायचे, नोट्स काढायच्या. फक्त एंडोक्राईन ग्लँड्सच आपला अभ्यास करायचा राहिला होता मागच्या 30 दिवसाच्या आधी. एंडोक्राईन ग्लँडचा इथं अभ्यास करायचा. एंडोक्राईन ग्लँडमध्ये एंटरपिट्युटरीचे कोणते हार्मोन लिस्ट बनवा, पोस्टरपिट्युटरीचे कोणते हार्मोन लिस्ट बनवा, त्याचे हायपर सिक्रिशन हायपोसिक्रिशनमुळे काय आपल्याला फिजिओलॉजिकल कंडिशन होऊ शकते तेवढं करायचं. ॲड्रिनल ग्लँड ही व्यवस्थित करा. डे 33 याचं रिव्हिजन, क्रिया आणि प्रकृती याचं रिव्हिजन केलं. त्यानंतर पुढे आपल्याला क्रियाकाल आणि प्रकृती याचं रिव्हिजन केलं. अस्थिमज्जा शुक्र ओज याचं रिव्हिजन पहिल्या दिवशी पहिल्या चारचं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या चारचं, कारण आता तिसरं रिव्हिजन आहे. श्लोक तर रीड करणार, एंडोक्राईन ग्लँड चालू आहे. डे 34 आहार अग्नी आहार पाक तिन्हीचंही रिव्हिजन करायचं एकदम रॅपिड. उपधातू आणि मल दोघांचंही करायचं. उपधातू 3 आहेत, मल 3 आहेत. एंडोक्राईन ग्लँड इथे सुद्धा चालू आहे, तिसरा चौथा दिवस चालू आहे आपला. आणि आता आपल्याला डे 35ला श्लोक इंद्रिय मन आत्मा रिव्हिजन करायचंय. एंडोक्राईन ग्लँड नर्वस सिस्टम GIT या तिन्हीचं व्यवस्थित रिव्हिजन करायचंय. 36ला सगळे श्लोक वाचले. निद्रा स्वप्नाचं चौथं रिव्हिजन चालू आहे. त्याच्यानंतर स्पेशल सेन्सेसचं इथं रिव्हिजन चालू आहे. एक्सक्रिशन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम याचं रिव्हिजन. 37 डेला काय होतंय, पेपर 1 हाल्फ रिव्हिजन आपल्याला करायचंय. 37 डेला आपल्याला कंप्लीट पेपर 1चा अर्धा पार्ट आहे, त्याचं रॅपिड रिव्हिजन करायचं आहे. त्यानंतर आपण करणार सगळे श्लोक, CVS, इम्युनिटी आणि होमोस्टॅसिस एवढे चॅप्टर आपण करणार. त्यानंतर 38 डेला काय करणार आपण, पेपर 1चा हाफ पार्ट राहिलेला होता तो पूर्ण हाफ पार्ट केला. त्यानंतर श्लोक, मसल फिजिओलॉजी, होमिओपॅथिक आणि एडिपोस टिश्यू हे सर्व काही मॉडर्न टॉपिक करून घ्यायचे. 39 डे पेपर 2 पूर्णपणे हाफ रिव्हिजन करून घ्यायचा. आणि त्यानंतर तुम्हाला वेगळं काय करायचं आहे, रेस्पिरेटरी सिस्टम, स्पेशल सेन्सेस, एक्सक्रिशन GIT. डे 14 शेवटचा दिवस आपल्याकडे आहे. शेवटच्या दिवशी आपल्याकडे श्लोक पेपर 2चं पूर्णपणे रिव्हिजन, हाफ रिव्हिजन आपल्याला करायचं उरलेलं होतं तेवढं. ठीक आहे, एवढं जर तुम्ही सगळं केलं तर तुमचा पूर्णपणे सिलेबस कव्हर होतोय विथ 3 ते 4 रिव्हिजन. ठीक आहे, मी जो तुम्हाला रोड मॅप प्रोव्हाइड केलेला आहे तो रोड मॅप तुम्ही जर कन्सिस्टंटली फॉलो केला, जो की अजिबातच हेक्टिक नाही आहे, दिवसाला 3 ते 4 टॉपिक तुमच्या पुढे दिलेले आहेत, श्लोक रीड करायचे, पूर्ण स्ट्रॅटेजी दिली आहेत, हे जर केलं तर तुमचा पूर्ण क्रिया शरीर व्यवस्थित, पूर्ण सिलेबस तुमचा रिव्हिजन सहित होईल. किती रिव्हिजन, तेही 3 ते 4 ते काही टॉपिकचे 5 सुद्धा रिव्हिजन होत आहे. हे सर्व काही कव्हर होऊ शकतं ह्या प्रॉपर प्लॅनिंगचं फॉलो केलं तर. ठीक आहे, तुम्हाला आणखी काही हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हाई बटनवरती क्लिक करा, लाईक बटनवरती क्लिक करा, लगेच तुमचा नवीन व्हिडिओ टीम आयुर्वेद मराठीकडून येऊन जाईल. ठीक आहे, ऑल द बेस्ट मित्रांनो. अभ्यास करत राहा, कारण आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत. आता अलसटपणा आपल्याला चालणार नाहीये. जसे जसे नवीन व्हिडिओ येतील पेंडिंग न ठेवता पाहत जा, कारण तुम्हाला कळालं असेल की व्हिडिओची आता खूप जास्त क्वांटिटी वाढलेली आहे. एकामागे एक येत आहेत. आम्ही सर्वजण मिळून मेहनत करतोय आणि असं नाही की आम्ही आलो आणि डायरेक्ट लेक्चर बनवतोय. तुम्ही बघत असाल तयारी किती आहे. ही तयारी करण्यासाठी 3-4 तास लागतात. त्याच्यानंतर हे तुमच्या पुढे आम्ही मांडतोय, विचार करून मांडतोय, सिलेबस बघून मांडतोय. ठीक आहे, एक प्रॉपर डायरेक्शन आहे, ऑथेंटिक तुम्हाला हा मार्ग आहे जेणेकरून तुम्ही पास होऊ शकता. फक्त इम्पॉर्टंट नाही, सर्व सिलेबस करून तुम्ही या 30 ते 40 दिवसामध्ये करू शकता, पूर्ण सिलेबसमध्ये. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.